मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 130. मलाही काहीतरी चुकल्यासारखंच वाटू लागलं, कारण समोर उभा राहिलेला दुर्योधन जे सांगत होता त्यावर कसा विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं. काल रात्री पितामहांच्या शिबिरात युधिष्ठिर येऊन गेला. त्यांच्या संवादात वारंवार शिखंडीचा निर्देश होत होता. दुर्योधनाचे शब्द माझं मस्तक सुन्न करीत होते. सेनापती असताना पितामहांनी युधिष्ठिराची एकांतात भेट घेतलीच का? त्याच्याशी घटकाभर विवाद केलाच का? आणि इतकं करून पुन्हा सर्वांना अंधारात का ठेवलं? कोणत्या योजना आखण्यात आल्या? शिखंडीचा त्यात काय संबंध? काहीच अर्थसंगती लागत नव्हती. युवराज दुर्योधना, आज माझ्या सहनशीलतेचा खरोखरच कडेलोट होतो आहे. आज पांडवांपैकी एकतरी विख्यात महायोद्ध्याला पितामहांनी पाडलं नाही तर स्वतःचं पतन स्वीकारावं. मी हाती शस्त्र धरीन. जर आज यांपैकी काहीच घडलं नाही तर? नाहीतर तू माझ्या शिरी चढविलेला राजमुकुट तुझ्या पायांशी टाकून मी चंपानगरीचा मार्ग स्वीकारीन. 10 दिवस रणवाद्यांचे आणि शस्त्रास्त्रांचे ध्वनी दुरून ऐकून ऐकून आता मला काहीच ऐकू येईनासं झालं आहे. माझा रणांगण प्रिय वायुजित दिवसेंदिवस थकत चालला आहे. जैत्र रथाबरोबरच माझ्या कीर्तीवर धूल साचते आहे. जा, पितामहांना सांग की एकतर युद्धाची कोंडी फोडा, नाहीतर कर्णाचा कंठनाळ फोडा. दुर्योधनाला रणांगणावर धाडताना, निर्वाणीचा संदेश देताना अगतिकतेची पोकळी लपविणं मला शक्य नव्हतं. तो तरातर निघून जाताच मी वायुजितासह आणखी 4 शुभ्र घोडे जैत्र रथाला जुंपले. ज्यानं जीवनभर माझ्या सुखदुःखांचा वाटा स्वतःचाच म्हणून सहर्ष उचलला होता, त्या शोणाच्या समाधीवर पुष्पमाला चढविण्याचं कर्तव्य मागं राहू नये ही तीव्र मनीषा होती. कुरुक्षेत्र सोडून राजनगर एका हाती टाकून विराटांच्या सीमांवर असलेल्या त्याच्या समाधीकडे माझा रथ धावू लागला. रणवाद्यांचे कलकलाट मागं पडले. संध्याकाळपर्यंत परतनंच भाग होतं. दोहो बाजूस 2-2 साथीदार घेऊन मला नेहमी शोणासारखाच वाटलेला वायुजित शेपटीचा पिसारा फुलवीत दौडू लागला. त्याच्या शेपटीच्या झुपक्यातील अगणित दाट अशा शुभ्र केशांसारख्याच शोणाच्या आठवणी असंख्य होत्या, शुभ्र होत्या. यमुनेच्या तीरावर उभ्या असलेल्या शोणाच्या निस्तब्ध समाधीचे दगड दृष्टिक्षेपात येताच मला हात उंचावून बोलावू लागले. वसुदादा, ये. क्रूर आणि अन्यायी जगाला तुझं मन कधीच कळलं नाही. सांग, तुला काय सांगायचं असेल ते माझ्या कानात सांग. हा सारथी आपली सुखदुःख उरात जतन करून ठेवणार नाही असं का वाटते तुला? मी जिवंत असतो तर सूर्यपुत्रा, तुझ्या रथाच्या घोड्यांचे वेग मी वागविले असते. तुझं लोहत्राण तुझ्या देहावर चढविलं असतं. पण उलट आज तूच माझ्यावर फुलं चढविणार आहेस. कशाला आणली आहेस ती पुष्पमाला? लहानांना कोणी कधी फुलं अर्पित नसतात. यमुनेचा शांत गंभीर प्रवाह आणि त्याची समाधी सगळं माझ्याप्रमाणेच अबोल होतं. पण अबोलपणाचा बोलका जिव्हाळा मी अनुभवित होतो. यमुनेच्या स्वच्छ पात्रात हस्तमुख शालन करून हातांतील पुष्पमाला समाधीवर वाहताच मन शांत झालं. पात्राकडे पाहताना अश्वत्थाम्यानं असेच कधीतरी ऐकविलेले उद्गार मनचक्षूंसमोर उभे राहिले. जीवन ही जन्म मृत्यूच्या तासातून वाहणारी नदी आहे. येतो शोण. गुडघे टेकून मी समाधीला वंदन केलं. मावळतीची सौम्य किरणं पाठीवर घेत वायुजित पुन्हा कुरुक्षेत्राकडे धावू लागला. आता कसलीच चिंता नव्हती. पायांत अडखळणारं काही नव्हतं. मागं वळायचं कारण नव्हतं. तो पुरा दिवस दौड करीत युद्ध थांबविण्याचा संकेत करणारं रणशिंग वाजत असतानाच मी रथ माझ्या शिबिरासमोर आणला. सगळं कसं शांत भासत होतं. नेहमी एकमेकांच्या पराक्रमाचं तोंडभर वर्णन एकमेकांना ऐकवीत परत शिबिराकडे फिरणारे सैनिक मला कुठंच दिसेनात. इतकी नीरव भयान शांतता का? युद्ध थांबलं असूनही सैनिक मागं का फिरकत नाहीत? काय झालं? भयंकेची तीव्र सनक सावरतच मी वायुजिताला रथापासून मोकळं केलं. एक टिटवी दृषद्वतीच्या काठानं कर्कशपणे केकाटत पळाली. तिची किंकाळी मला कशी तरीच वाटली. संध्याछायेचा धुसर प्रकाश हे अस्पष्ट होत होता.
वद्य एकादशीचा सघन काळोख दोन्ही सेनांच्या शिबिरांभोवती दाटत होता. पलिते उजळूनही तो दूर करता येणं शक्य नव्हतं. सूर्यास्त होऊन एक घटका झाला तरी सत्यसेन शिबिराकडे माघारी का येत नाही? की कुणीतरी त्यालाच आजच्या युद्धात अचूक घेरलं काय? शिबिराच्या द्वाराचा पटल हाताच्या मनगटाभोवती गुंडाळून गुंडाळून फाटण्याच्या घाईला आला. अंधाराचा भेद करून कुरुक्षेत्रावर रोधलेले माझे डोळे पार थकले. काय झालं होतं? काय घडलं होतं आज? शेवटी टप 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 टापा कानी आल्या. सत्यसेनाचा घोडा नित्याच्या ऐटदार लयीत येत नव्हता. त्याची दौड चुकत माकत होत होती. अंगराज, पितामह पडले. तो माझ्या समोर येताच घोड्यावरून कसा तरीच खाली येत म्हणाला. अंगावर हिमालय कोसळल्याचा भास मला झाला. कुणी केला हा दिव्य पराक्रम? मी त्याचे खांदे गदागदा हलवून त्याला चित्कारत विचारलं. अर्जुनानं, शंड असलेल्या शिखंडीला पुढं घालून. व्याकुळ असलेल्या पितामहांना सर्वजण भेटून गेले, तरीही तळमळत ते अजून कुणाची तरी वाट पाहतायत. आणि आणि मध्येच अडखळत तो म्हणाला. आणि काय सत्यसेन? आपला भानुसेन गेला. आपल्या हस्ते अग्नी देण्यासाठी त्याचा शव सर्वांनी थांबविला आहे. त्यानं मान फिरून आपल्या डोळ्यांना अद्रियाचा शेव लावला. भानुसेन गेला? सत्यसेन, जा, त्याला अग्निसंस्कार द्या. तुम्ही द्या, माझ्यासाठी थांबू नका. वायुजितावर आरूढ होऊन मी तसाच युद्धभूमीकडे निघालो. मनात विचारांचं थैमान होतं. भोवती अंधार होता. पितामह पडले. कुरूंचा राजदंड पडला. त्यांचे आणि आपले मतभेद आहेत. एका सारथ्यापेक्षा ते आपणाला अधिक मानत नाहीत. त्यांच्या मनी एका अर्धरथ्यापेक्षा अधिकचा आपणाला मोल नाही. तरीही मन त्यांच्याकडे का ओढ घेत होतं? ही आत्मवंचना आहे काय? नाही, नाही. जो योद्धा मृत्यूच्या दारात घायाळ होऊन पडला आहे, त्याची भेट घेताना कसली आली आहे वैयक्तिक स्पर्धा? कसला मान अपमान? कोणते मतभेद? आता काही क्षणांची सोबत करणाऱ्या त्या महापुरुषाचे प्रमाद मनात तसेच उगाळीत बसायचं की काय? इतर कुणाला ते शक्य असेल, कर्णाला नाही. त्यांची भेट घेतलीच पाहिजे, पुत्राचं दहन बाजूला ठेवून. माझ्या मनीचे भाव जाणून दाटलेल्या गर्दीजवळ वायुजित आपोआप एका शिबिरासमोर थांबला. पलित्यांचा प्रकाश अंधार उजळण्याऐवजी त्याला अधिकच भेसूर करीत होता. म्लान चर्येच्या सैनिकाचं कड कुरूंच्या शरपंजरी पडलेल्या सेनापतीचं दर्शन घेण्यासाठी दाटलं होतं. राजकक्षात सुखशय्येवर निद्रा घेणारा तो वीर शरांच्या तृणपात्यांच्या शय्येवर पडला होता. दाढीच्या शुभ्र केसात 2-3 शुष्क शराच्या तृणकाठ्या अडकल्या होत्या. मस्तकावरचा गौरवशाली मुकुट दिसत नव्हता. ठाई ठाई शरीरात रुतलेले बाण तसेच होते. डोळ्यांभोवती काळ्या सुरकुत्यांची वलय दाटली होती. त्यांच्या शरीराखालचं तृण धन्य झालं होतं, पावन झालं होतं. ज्याच्यावर त्यांची निस्सीम भक्ती होती त्या गुरुतुल्य शंपाक ब्राह्मणानं त्यांचं मस्तक सावरलं होतं. महाबाहो भीष्म! भावना वेगात पितामहाऐवजी भीष्म हे शब्द ओठातून निसटल्याचं मला जाणवलं. पण ते केव्हाच त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचले होते. परत घेता येत नव्हते. पापण्यांच्या सुरकुत्यांआड लपलेले तेजस्वी नेत्र किलकिल्ले. दीर्घ ओठांची अस्पष्ट हालचाल झाली. तोच पाषाणावर बाणाचं पाता आदळताच होतो तसा कणीदार आवाज त्या वृद्ध, शांत आणि मृत्यूशयेवरील जर्जर शरीरातूनही पुन्हा उमाळून आला, भावनांची आणि आपुलकीची वलय घेऊन. कोण? कर्ण? ये, असा जवळ ये. दोन्ही हात हलवून भोवतीच्या सेवक आणि सैनिकांना दूर जाण्याचा संकेत झाला. ठणठणत जळणाऱ्या पलित्याशिवाय भोवती कुणीही उभं राहिलं नाही. मस्तक सोडून शंपाकही निघून गेला. होय, मी कर्णच आहे, सुतपुत्र अर्धरथी कर्ण. कसा जवळ येऊ? काय येऊ? माझ्या स्वाभिमानाचा घोडा कुठं तरी अडखळत होता. कर्ण? कोण सूत? कोण क्षत्रिय? कोण रथी, अर्धरथी नि कोण महारथी? सगळ्या असत्य कल्पना. ये माझ्याजवळ, अगदी जवळ ये. एक योद्धा म्हणून तरी अस्तंगत सेनापतीची आज्ञा पाळ. मी जवळ गेलो. हिमालयाच्या उभ्या कड्याचा शेवटी आडवा विध्यांत्री झाला होता. इतका हळूवार ध्वनी,
इतका जिव्हाळा कधीच अनुभवला नव्हता. ज्या रीतीनं आयुष्यभर त्यांनी सत्याला कवटाळलं होतं, तशाच आपुलकीनं एक हात विस्तारत एकदम जवळ ओढून त्यांनी मला कवटाळलं. पुन्हा सर्वांगावर रोमांचाची शिरशिरी तरळली. परशुराम श्रीकृष्णानंतर झालेला हा तिसरा दिव्य आणि अविस्मरणीय स्पर्श होता. कर्ण, तू सुतपुत्र नाहीस, तू राजमाता कुंतीचा सर्वात प्रथम पुत्र आहेस. क्षणभराची शांतता पलित्यांची फुरफुर स्पष्ट ऐकू लागली. त्यांना वाटत होतं की त्यांनी सांगितलेले सत्य प्रथम त्यांच्याच तोंडातून मला ऐकायला मिळत असावं. मला आता त्याचं कुतूहल नव्हतं. मी सुतपुत्र नाही, कुंतीपुत्र नाही, सूर्यपुत्रही नाही. मी एक जिवंत माणूस आहे. येईल त्याला निर्धारानं तोंड द्यायला उभा ठाकलेला एक सैनिक आहे, एवढीच माझी कल्पना होती. का हे ऐकून तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यांच्या छातीवरचे रुतलेले बाण बोलताना मंद स्पंदत होते. नाही, हे सत्य मी पूर्वीच ऐकलं आहे. मग मग मी तुझा ठाई ठाई अधिक्षेप केला, अवमान केला म्हणून माझ्याविषयी तुझं मन तिरस्कारानं, क्रोधानं भरून गेलं असेल. पण पुत्रा, तसं नाही रे. तुझी अवहेलना करावी हा माझा हेतू कधीच नव्हता. तुला अर्धरती म्हणून युद्धापासून दूर सारण्यात, तू नात्याच्या अज्ञानानं आपल्या सख्ख्या बंधूंशी लढू नयेस, एवढाच पवित्र उद्देश मी उराशी बाळगला होता. वृद्धांची मनं ही ऐरणीसारखी असतात. तप्त लोखंड माथ्यावर घ्यायचं आणि वर घनाचे आघातही. इतकं करून जगाला ऐकायला मिळतात ते लोखंडाचे आणि वर घनाचे तनत्कार. ऐरण मात्र निस्तब्ध असते. त्यासाठीच तिचा जन्म असतो. तू भेटीला आलास हे कल्याणकारकच झालं. मजविषयीचे सर्व किंतु मनातून काढून टाक. तू अर्धरथी नव्हेस, तर महारथ्यांचाही महारथी आहेस. मरणप्राय यातनांनी विवल होऊन ते क्षणभर थांबले. एक दीर्घ निश्वास सोडून त्यांनी डोळे उघडले. पितामह, कंठ दाटून आल्यानं मलाही काही बोलवेना. कर्ण, काशी राज्यात भानुमतीचं हरण करणाऱ्या दुर्योधनावर कोसळलेल्या देशोदेशींच्या राजांना तू एकट्यानं थोपविलंस हे कोण विसरणार? जरासंधाला तू चारलेली धूळ मगदांनाच काय मला सुद्धा स्तिमित करणारी होती. तुझ्या संपूर्ण आर्यावर्ताच्या दिग्विजयाचा डिंडीम अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. शस्त्रास्त्रांत बाहुबलात तू अर्जुनाहून श्रेष्ठ आहेस. आणि कौंतेया, गेली अनेक तप तू जगून दाखविलेलं जीवनाचं तत्वज्ञान युधिष्ठिराला खाली पाहायला लावील असंच आहे. तुझा बाहुकंटक भीमाचे प्राणही कोंडून टाकील इतका प्रभावी आहे. पुत्रा, तू साक्षात श्रीकृष्णासारखा दैदिप्यमान आहेस. जा, आपल्या बंधूत जा, जिनं दुःखाशिवाय अन्य काहीच पाहिलं नाही. राजमाता असून एका योगिनीचं खडतर जीवन जिच्या वाट्याला आलं, तुझ्या दर्शनासाठी जिच्या नेत्रांचे आतुर पक्षी जीवनभर फडफडत राहिले, मूक हृदय आक्रंदत राहिलं, त्या तुझ्या कुंती मातेच्या चरणांशी जा. माझ्या मृत्यूबरोबरच हा वैरत्वाचा विनाशी वनवा विझू द्या. तू गेलास की दुर्योधन प्रत्यंच्या तुटलेल्या धनुष्यासारखा निष्प्रभ होईल. लक्ष लक्ष योद्ध्यांचे अकारण प्राण वेचणारं हे महायुद्ध इथंच थांबेल. जा, पांडवांकडे जा. त्यांच्या नेत्रकडांजवळच्या सुरकुत्या पाणावल्या होत्या. माझ्या पाठीवरचा हात स्पंदत होता. उरातील बाण थरथरत होते. पुन्हा तीच मोहाची कर्तव्यच्युत करणारी मंडलं माझ्या भोवती गरगरत होती. पुन्हा निर्धारानं काहीतरी ऐकवायला पाहिजे होतं. पितामह, हीच कल्पना श्रीकृष्णानं माझ्यासमोर अशाच भावपूर्ण शब्दांत मांडली होती. एक राजकीय कुशल पेच म्हणून. राजमातेनंही हाच मोह माझ्यासमोर उभा केला होता, आपल्या पुत्रांना माझ्याकडून अभय मिळावं म्हणून. मात्र तीच योजना तुम्ही मांडत आहात, आणि किती सत्यार्थानं. मृत्यूशय्येवर राहून मला तुम्ही हे सांगत आहात, यात तुमचा मजवरचा नितांत जिव्हाळा स्पष्ट होतो आहे. पण माझा मार्ग चुकला आहे. आता तो तसाच चालत जाणं याशिवाय माझ्या हाती काहीच नाही. जसा पांडवांना वासुदेव आहे, तसाच मी कौरवांना सहाय्यकारी होईल. माझं धन, शरीर, आप्तजन, तशीच कीर्ती मी दुर्योधनासाठी सोडून दिली आहे. वायू अग्नीला करतो तसाच मी अर्जुनासह सर्व पांडवांना संतप्त करीन. क्षमा करा, पण मोहाच्या महासंभ्रमात आता मला पुन्हा टाकू नका.
मला काही देणारच असाल तर केवळ आशीर्वाद द्या. कर्ण, धन्य आहेस. कुंतीचा पहिला पुत्र म्हणून घेण्याची पात्रता तुझीच आहे. जा, वैरभाव टाकून कुरूंचा सेनापती म्हणून हाती धनुष्य घे. एक क्षत्रिय म्हणून निरहंकारी वृत्तीनं सेनेचं नेतृत्व कर. देवादिकांचा वैभवशाली लोक तुझ्या उच्च अंतरात्म्याला प्राप्त होईल. जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, सदैव आहेत. त्यांच्या नेत्रांचा हिमालय शरांची शय्या सिंचण्यासाठी वितळू लागला. त्यांच्या देहात घुसलेले बाण माझ्या उरात चालू लागले. उठून त्यांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालताना सावरलेला मनाचा कुंभ तडकला. अखंड ब्रह्मचर्य व्रत पाळलेल्या सत्यभाषेच्या पितामहांनाही मृत्यू वेढू शकतो, तर मग जगात शाश्वत तरी काय आहे? कशासाठी अर्जुनानं कटीखांद्यावर खेळविलेल्या पितृतुल्य महामानवाचा असा लाकडी ओंडका करून शरांच्या तृणांवर फेकला होता? माझ्या नेत्रांतून निसटलेल्या अश्रूंची मौक्तिकं त्यांच्या पुण्यपावन चरणांवर टपकली. हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिला. जय तू कर्ण. जीवनभर सूर्यदेवांना अर्घ्य देणारा, वृद्ध शरीरात सदृढ मन वागविणारा तो सेनापती सूर्यदेव उत्तर आयनात येईपर्यंत मृत्यूलाही थोपविणार होता. सूर्य उत्तर आयनात जाताच आपल्या देहाच्या कट्टीखालच्या अपवित्र आयनातील पंचप्राण मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या पावन उत्तरायणात योग बळावर आणून सूर्यदेवांच्या हिरण्यगर्भी केंद्रात ते विसर्जन करणार होता. त्यांच्या अंतिम साधनेत व्यत्यय नको म्हणून मी शिबिराकडे परत चाललो. भोवतीचे पलिते भगभगतच होते. दाटलेल्या अंधाराला साथ देत रात्रकिडे तालबद्धपणे कर्कश ओरडत होते. मनाच्या विनेची एकच तार देहाच्या गहन गंभीर गाभाऱ्यात दूरवर सखोल कुठंतरी अजूनही छेडली जात होती. राधामातेचा आशीर्वाद घ्यायला मिळाला नव्हता. बाबांचे चरण मस्तकी लावून घेण्याची संधी सापडली नव्हती. वृषालीची भेट झाली नव्हती. सुप्रियेची वार्ता समजू शकत नव्हती. राजवाड्यावर राहिलेला एकटा वृषकेतू कोणत्या कल्पना करीत असेल सांगवत नव्हतं. सेनापतीच्या निवडीच्या प्रसंगी घडलेल्या आकस्मिक घटनांमुळे राजनगरात पाऊलही टाकलं गेलं नव्हतं. कशी भेट होणार सर्वांची? उद्या तर समरांगणावर उतरायचं आहे.